नमस्कार मित्रांनो, मी भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास मंचमध्ये काम करतो। माझ्या शेजारी रमाकांत कुलकर्णी पूर्ण महाराष्ट्र बापू या नावाने ओळखतो आहे आणि बापू या शब्दाच्या पाठीमागे खूप काही सांगणारा अर्थ आहे। आपली माणसं या सदराखाली आपण बापूची आज मुलाखत घेत आहोत। महाराष्ट्रामध्ये सामाजिक बदलाचं कार्य केलेलं नाट्य असेल, संशोधन असेल, अभ्यास असेल, एकेकाळी नाट्यकला, चित्रपट किंवा एकूणच महाराष्ट्रातलं नाट्य क्षेत्र गाजवणं असेल, या सगळ्या अँगलनी आपण बापूंशी सविस्तर बोलणार आहोत। बापू नमस्कार। नमस्कार। आपल्याबद्दल आम्ही खूप ऐकलं लहानपणी, त्यानंतर सहवासात आलो आणि आपली माणसं या सदराखाली मुलाखत घेण्यासाठी गेली 5 वर्ष तरी मी तुमच्या मागे आहे, परंतु तो टाइम आलाच नाही। आज आला, खूप मला बरं वाटतंय। आज आम्ही बापूंच्या घरी पुणे येथे आहोत। बापू म्हणजे संशोधक, बापू म्हणजे कलावंत, बापू म्हणजे सामाजिक क्षेत्रातला एक अग्रगण्य व्यक्ती, बापू म्हणजे नाट्य, बापू म्हणजे अभिनय, बापू म्हणजे पाण्याचा संशोधक, बापू म्हणजे उपेक्षित अनाथांची माय बाप, असं हे क्षेत्र, असं हे व्यक्तिमत्व आज आपण बापूंच्या तोंडातून मुखातून ऐकणार आहोत। बापू, शिक्षण कुठे झालं आणि शिक्षणानंतर नोकरी आणि नाट्य क्षेत्रात कसं वळलं? माझं खरं तर शिक्षण ही भटकंती आहे। कुठल्या एका गावाचं नाव सांगता येणार नाही, कुठल्या एका व्यक्तीचं नाव सांगता येणार नाही। अनेकांच्या मदतीने माझं शिक्षण होत गेलं आणि महाविद्यालयीन जगतामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की देवाने दिलेले जे वक्तृत्व कला माझ्यात होती, त्या वक्तृत्वाच्या बळावर मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं। अच्छा। जिथं जाईल तिथं पहिलं पारितोषिक, मला द्वितीय पारितोषिक 1 किंवा 2दाच मिळालेलं आहे, पण जवळजवळ 12 ते 14 स्पर्धा मी प्रथम क्रमांकाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा जिंकल्या। त्यामध्ये रानडे स्पर्धा आहे, नाना पालकर स्पर्धा आहे। तर अशा मराठवाड्यात नामवंत जेवढ्या स्पर्धा आहेत त्या सगळ्या स्पर्धा मी जिंकलेल्या आहेत। त्यानंतर माझी इच्छा होती सामाजिक कामात जायची। त्याचं कारण असं होतं की शिक्षणामध्ये मला जी अनेकांची मदत झाली त्याचं कुठंतरी आपण उतराई झालं पाहिजे आणि माझ्यासारख्या गरजू लोक जे आहेत त्यांची उपेक्षा होऊ नये, त्यांचं शिक्षणाचं वय वाया जाऊ नये, यासाठी आपण काहीतरी करावं, या दृष्टिकोनातून समाजकार्य तातडीने सुरू करावं असं डोक्यात होतं। अच्छा, एक मला तुमच्याबद्दल जे मी आज पेपरमध्ये खूप वाचलं त्या काळामध्ये, आताही आपल्या घरी मी पेपरची कातरणच पाहिलेली आहे। तुम्ही कॉलेज संपल्यानंतर नाट्यक्षेत्र खूप गाजवलेलं आहे, सोलापूर नाहीच तर महाराष्ट्र गाजवलेलं आहे। दिग्गज लोकांच्या पेपरच्या बातम्या आता पाहिलेल्या आहेत, तर ते नाट्यक्षेत्राकडे कसं वळत आणि किती कुठे प्रयोग झाले? एक आहे की मी नोकरी सोडली, त्याचं कारण माझे सासरे आणि मेहुणा यांचा व्यवसाय होता चित्रपट वितरणाचा आणि प्रदर्शनाचा। अच्छा। तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या व्यवसायात या। मी म्हणालो मी असं व्यवसायात तुमच्या येणार नाही, पण स्वतंत्रपणे काम करायचं असेल तर मी त्यात असेल। त्यामुळे मी सोलापूर निवडलं आणि सोलापूरला व्यवसाय सुरू केला। माझी सांपत्तिक परिस्थिती चांगली झाली आणि मग जे थोडंसं कलेच्या क्षेत्राची आवड होती म्हणून सोलापूरचं एक चांगलं वातावरण नाटकाचं आहे। सोलापुरात नाट्य चळवळ अगदी रुजलेली आहे असं म्हणता येईल। तर त्या दृष्टीने त्या वातावरणात मलाही माझ्या गुणांना उफाळून आली ते गुण आणि मी मग नाटकात पडलो। किती वर्ष नाटकाचे प्रयोग केले? 8 वर्ष मी नाटकात सातत्याने दरवर्षी आम्ही राज्यनाट्य स्पर्धेला आणि कामगार स्पर्धेला नाटकं केली। 5 वर्ष मला सलग अभिनय आणि दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळत गेलं। राज्यनाट्य स्पर्धेला मी अभिनयाचं पारितोषिक मिळवलं। त्याच वेळेला मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचा सचिव म्हणून मी काही काम केलं। मध्येच थांबवतो, तुमच्या सोबत अनेक दिग्गज मंडळी भेटलेले, ते कोण कोण होते? अगदी आवर्जून नाव सांगायचं झालं तर स्मिता पाटील, स्मिता पाटील असतील, त्याच्यानंतर जयदेव हट्टंगडी असतील वगैरे। या सगळ्या लोकांचं कसं आहे, कमलाकर सोनटक्के असतील। एक आहे की त्यांची भेट झाली तर मी त्यांचा शिष्य आणि ते आमचे गुरु या नात्याने या भेटी झालेल्या आहेत। कारण मी आता तुमचा जे पेपर पाहिला
त्याच्यामध्ये स्मिता पाटील सोबत तुमचा फोटो पेपरमध्ये आलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बापू आज दिसत आहेत. खरं ऍक्च्युली मित्रांनो मन भरून येते. स्मिता पाटील सोबत बापूंचा फोटो त्या काळामध्ये चित्रपटात असणं किंवा नाट्य क्षेत्रात असणं ही असा मी सामान्य आणि साधी नाहीये. खूप उंचीवर गेलेले बापू आज आम्ही स्वतः पाहिलं. बापू, सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा पदार्पण केलं तेव्हा कुठली कामं केली? त्यामध्ये दुष्काळ असेल, त्याच्यामध्ये भूकंप असेल, त्याच्यानंतर कोविड असेल, असं महाभयंकर महामारीमध्ये आपण जे केलेले काम ते आम्हाला जर थोडक्यात सांगाल का? खरं तर एक आहे की माझं वय आता 76 वर्षाचं आहे. बरोबर. त्यामुळं मी सामाजिक कामात जेव्हा पडलो त्यावेळी आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यामुळं मला पैशाचा प्रश्न नव्हता, परंतु समाजासाठी काही करावं ही जी भावना होती त्यासाठी माझ्या मिसेसने सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे केंद्र शासनाची नोकरी सोडली. मी व्यवसाय बंद केला आणि पूर्ण वेळ सामाजिक कामात पडलो. अच्छा. परंतु सामाजिक कामात नेमकं काय करायचं हा जो प्रश्न होता तो प्रश्न 6 महिन्याच्या आत सुटला. बरोबर. आणि मग वंचितांसाठी काम, उपेक्षितांसाठी काम, समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी काम, या संदर्भातली एक जाण आली की काम करायचं असेल तर यांच्यासाठी काम केलं पाहिजे. आणि त्याच वेळी नेमकं विवेक पंडित आणि अनिल शिदोरे यांच्या सहवासात मी आलो. आणि मग त्यांचं जे भिडभिकार मुक्ती आंदोलन या ठिकाणी मराठवाड्यात सुरू होतं त्याच्यात मी स्वतःला झोकून दिलं. त्याच्यानंतर मग मानवी हक्क अभियान, गायरानाचा प्रश्न, गायरान जमीन असेल, त्याच्यानंतर जमीन हक्काचा मुद्दा तर होताच होता, वेडबिगारांचा मुद्दा होता, मानकी मार्कीचा मराठवाड्यातला जो प्रश्न होता. त्याच्यामध्ये सांगण्यासारखी एक गोष्ट की परभणीमध्ये देशमुख पिंपरीला जो कोतवाल मारला गेला, या कोतवालाच्या खुन्यांना पकडलं जात नाही. बरोबर. आणि लवकरात लवकर ते पकडले जावे त्याच्यासाठी जे 12 जण विवेक पंडितांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसले, त्यातलं मी एक. क्या बात. बापू, हे सगळं मी पाहत असताना म्हणजे तुमच्याकडून झालेला गायरान हक्क, दलितांच्यावरती होणारे अत्याचार, म्हणजे खरं सांगायला ब्राह्मण समाजातला एक व्यक्ती, तुम्हाला आठवत आहे बाबासाहेबांच्या सोबत मनुस्मृती जाळलेले ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांच्या पैकी आपण एक बापू आहेत असं सुद्धा म्हणायला काहीच हरकत नाही, काही वावगं ठरणार नाही. दलितांच्यावरती होणाऱ्या आणि अत्याचाराला वाचा फोडली. त्यानंतर बापू एक महत्वाचा बात की भूकंपात जे काम केलं ते किती गावामध्ये आणि त्याचा काय आवाका होता? एक आहे की मी गावं काही फार वाढवली नाही. मी साधारण 8 गावात मी काम करत होतो. पण ज्या गावात मी राहिलो त्या गावात मात्र आम्ही एक इतिहास घडवला. तो आजही इतिहासच आहे, तो कोणी बदलू शकणार नाही. बरोबर. तो इतिहास असा आहे की दगडांना लोक नाकारत होते पुनर्वसनामध्ये. त्याच्यानंतर लोकसहभाग 0 अशा पद्धतीचं वातावरण होतं. बांधकाम करायला येणाऱ्या संस्था त्यांना ज्या पद्धतीचं मॉडेल करायचंय त्याला जुजबी परवानगी घेणे आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं गाव बांधणे आणि काम संपून निघून जाणे शासनाच्या हवाली करून, हा सरसकट पॅटर्न होता. पण आम्ही याला छेद दिलेला. आम्ही असं म्हटलं की गावकऱ्यांचं गाव, तर ते गावातल्या लोकांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे बांधलं पाहिजे. गावासारखं गाव असलं पाहिजे, निर्णय प्रक्रिया लोकांची असली पाहिजे, त्यात लोकांचा सहभाग असला पाहिजे. आर्थिक असेल, श्रमाचा असेल, पण ते मी बांधलेलं घर आहे या अभिमानानं त्या घरात त्या पुनर्वसनात सुद्धा त्यांनी पाहिलं पाहिजे. कारण तो जो धागा आहे तो एक वेगळं समाधान देणारा. त्या दृष्टिकोनातून माळुंबरा ज्या गावात आम्ही राहत होतो औसा तालुक्यातलं, तर त्या गावात आम्ही हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. आणि ते गाव आजही अभिमानानं आम्ही जे पुनर्वसित केलेली घर आहे त्याच घरात नांदतो आहे आणि गेल्या 28 वर्षात कुठलीही तक्रार नाही. खूपच चांगली गोष्ट. आपण पुढे जात असताना मी तुम्हाला नक्कीच म्हणेन की कालचं कोविड आहे आणि कोविड नंतर आता भारतभर पाण्याचा संशोधक, पाण्याचा मित्र, जलमित्र अशा अनेक विषयांनी, अनेक उपमानी आपण याला भारतभरातील पाण्यावरची कामं केलेली लोक जाणतात. तर ते क्षेत्र आमच्यासाठी नवीन आहे, त्याच्याबद्दल आम्हाला नक्की सांगा. कोविड चालू असताना मी डायरेक्ट कोविड या विषयावर फारसं काही काम केलं नाही. पण तो जो मोकळा काळ होता, घरात बसण्याचा काळ होता, या काळामध्ये यशदामध्ये महाराष्ट्र शासनाने चालू केलं देशातलं एकमेव केंद्र, जलसाक्षरता केंद्र होतं.
त्या जलसाक्षरता केंद्रातला मी जलनायक. क्या बात. आणि नुसतं पद आपल्याकडे आहे म्हणून मी थांबलो नव्हतो, तर मी संपूर्ण प्रशिक्षणाची त्या केंद्रातली जी जबाबदारी आहे ती पूर्ण वेळ काम करून माझ्याकडे घेतली होती. बरोबर. आणि स्वयंसेवी वृत्तीने घेतली होती. हो. त्यामुळं हा जो काळ मला मोकळा मिळाला, या काळामध्ये मी ऑनलाईन बैठकांच्या माध्यमातून ते काम मी कंटिन्यू चालू ठेवलं. बरोबर. त्यामुळे त्यात मी इतका अडकलो होतो की मग वेगळं कोविडसाठी मदत कार्य वगैरे, कारण मी संस्थात्मक काम बऱ्यापैकी कमी केलेलं. बरोबर. त्यामुळं मी ते केलं नाही. पण हे काम मात्र मी. तुम्ही केलेला जो अभ्यास आहे तो कुठल्या नदीचा आहे आणि काय तुम्हाला त्यामध्ये सापडलं? एक आहे, मी गोदावरीचा अभ्यासक आहे. मराठवाड्यातली गोदावरी मी बऱ्यापैकी पायी चालून पाहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून गोदावरीचे जे प्रश्न आहेत ते मी त्याच्यावर प्रेझेंटेशनही करतो. त्यानंतर तो जो अभ्यास आहे मी राष्ट्रीय जी संमेलनं किंवा कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत त्यामध्येही मांडलेलं आहे. भुवनेश्वरला मी ते मांडलेलं आहे, त्या खजुराहोला मांडलेलं आहे, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये मांडलेलं आहे, राजस्थानमध्ये कंपुड्याला मांडलेलं आहे. तर ह्या सब पद्धतीचे की गोदावरीचे प्रश्न आणि मी पाहिलेली गोदावरी या पद्धतीनं मी केलेली. मित्रांनो, गोदावरीचं क्षेत्र स्टार्ट टू एंड पर्यंत, सुरुवात ते शेवटपर्यंत किती नद्या आहेत, किती नद्या जोडलेल्या आहेत, पाणीचा स्रोत काय आहे, किती लोक त्याच्यावरती जगतायत, सगळा अभ्यास बापूंचा झालेला आहे. या अभ्यासासोबत आपण समारोपाकडे जाताना आज महाराष्ट्र लोकविकास मंचचे आपण सचिव म्हणून कार्यरत आहात. हा जो अवॉर्डचा कार्यक्रम आहे, लोकांना पुरस्कृत करण्याचा कार्यक्रम आहे, तो त्याची वाटचाल किती वर्षापासूनची आणि आजची स्थिती काय आणि भविष्यात पुढे कसं जाणार आहात? गेल्या 10 वर्षापासून या कार्यक्रमाला मी जाणून आहे आणि अगदी त्याच्यामध्ये एक जरा सहभागी कार्यकर्ता या दृष्टिकोनातून मी कामही करतो. ती जी कमिटी असते त्या कमिटीवर मी काम करतो. तर एक आहे की एक संघटक या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकविकास मंचचा हे काम करत असताना मी एक पाहिलं की आम्ही या 5 वर्षामध्ये त्याचा दर्जा एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. बरोबर. की द्यायचे म्हणून पुरस्कार देणं ही गोष्ट आम्ही केलेली नाही किंवा कुणाकडून तरी आपण पैसे घ्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये पुरस्कार द्यायचे असाही हा कार्यक्रम नाही. तर गुणवत्तापूर्ण लोक निवडायचे आणि मग त्यांनी अर्ज केलेला नसेल तरी पण तो गुणवत्तापूर्ण आहे अशा पद्धतीचा पुरस्कार देण्यालायक ती व्यक्ती आहे तर त्याला स्वतः आम्ही जाऊन भेटलेलो आहोत आणि त्यांना पुरस्कार आम्ही ज्याला ऑफर म्हणतो पुरस्कार केला आणि अशा महाराष्ट्रातल्या गुणवान लोकांना आम्ही अनेकांना हे पुरस्कार दिलेले आहेत. यावर्षी एक वेगळ्या पद्धतीचा आम्ही हा पुरस्कार सोहळा केला की एक आहे की ज्या रणरागिणी आहेत बरोबर की ज्या खरं तर पुरुषाच्या कर्तृत्वाच्या पाठीमागं त्यांच्यापेक्षाही मोठं कर्तृत्व गाजवणाऱ्या पण समोर नवऱ्यावरचं प्रेम म्हणा किंवा सहकार्यावरचं प्रेम म्हणा परंतु पडद्यामागं राहणाऱ्या या सगळ्या रणरागिणी आम्ही पडद्याबाहेर यावर्षी आणल्या आणि त्यांना आम्ही पुरस्कृत केला आहे आणि तो संपूर्ण कार्यक्रम या रणरागिणींना आम्ही समर्पित केला आहे. हे सगळं करत असताना एक मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे मेघनाताई आपल्या सौभाग्यवती मला वाटतं 70-75 वर्षापर्यंत त्या तुमच्या सुप्ती आहेत. सामाजिक क्षेत्र नाट्य क्षेत्र ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय म्हणून त्या तुमच्या पाठीशी उभा आहेत बरोबर उभा आहेत त्यांच्याबद्दल शेवटचे 5 वाक्य. संसाराची मांडणी करताना आर्थिक भक्कमपणा आम्हाला येण्यासाठी तिच्या नोकरीची तिच्या केंद्रातल्या नोकरीची आम्हाला मदत झाली. ती नाटकाची समीक्षक आहे. सांगायला मला अभिमान वाटतो की मी जेवढी नाटकं केली त्याचं समीक्षण तिने करून मला टिप्स दिल्या आणि त्यावर पुढचं यश आम्ही मिळवलेलं आहे आणि ती उत्कृष्ट समीक्षक आहे. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर पहिलं पाऊल ज्यावेळेस आम्ही सामाजिक कामात टाकतोय पूर्ण वेळ सामाजिक कामात टाकतो त्यावेळी खांद्याला खांदा लावून स्वतःची नोकरी सोडून आणि 50 लोकसंख्या असलेल्या एका वाडीमध्ये जिथं जायला 5 किलोमीटर चालल्याशिवाय रस्ता दुसरा नाही तिथं ती माझ्याबरोबर राहिली आणि तिथं एक महिलांचं मोठं काम माझ्याबरोबर तिने उभं केलं. रस्त्यावर उतरण्यापासून सगळी कामं तिने केलेली आहेत. एका प्रसंगात एका आंदोलनात मी बेल घेतली नाही. मी 10 दिवस जेलमध्ये होतो उस्मानाबाद जेलमध्ये. तर तहसीलदारला तिने 8-10 दिवस
रोज 500 महिला घेऊन एक लढा दिला आणि ज्याला आपण म्हणतो की बैठक मारून आंदोलन ज्याला आपण म्हणतो, तर ते तिने केलं. 500 महिला घेऊन ती तहसील समोर बसली आणि आमच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे या पद्धतीने प्रेशर आणून ती लोकांच्या ज्या मुद्द्यांसाठी आम्ही ते आंदोलन केलं होतं तो संपूर्ण प्रश्न संपला. त्यावेळी तिने ते आंदोलन बंद केलं आणि आम्ही जेलमधून बाहेर आलो. मित्रांनो, आपली माणसं सामान्य माणसं नसतात. आपली माणसं आपल्या जीवाभावाची माणसं असतात. ही माणसं शोधणं, त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कामाची नोंद घेणं, हे काम आम्ही करतो. आपली माणसं या सदराखाली. नमस्कार. भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोकविकास मंच. नमस्कार.